एक विधवा बाई आपल्या मुलाला मारत होती. मी विचारलं तर ती म्हणाली, हा शाळेत जाण्याऐवजी इथे तिथे उन्हाळक्या करत फिरतो. मला त्या मुलाची दया आली. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी भाजी मंडईत गेलो तेव्हा तो मुलगा शाळेचा गणवेश घालून मंडईतून भाज्या गोळा करत होता. नंतर बाजारात जाऊन विकत होता. लोक त्याचा तिरस्कार करत होते. भाज्या विकून त्याला जे पैसे मिळाले ते पाहून मला वाटले की कदाचित तो त्या पैशातून खाण्यापिण्याच्या वस्तू घेईल. पण माझ्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा तो मुलगा एका दुकानात जाऊन म्हणाला की मी स्वतःच्याच विचारात घराच्या दिशेने चालत होतो. आज मला माझा पहिला पगार मिळाला होता आणि मी खूप आनंदी होतो. मी विचार करत होतो की या पैशांनी काय काय करायचं आहे. माझ्या घरची परिस्थिती चांगली नव्हती. मी गरिबीमध्येच माझे आयुष्य काढलं होतं. दारोदारी ठोकऱ्या खाल्ल्या होत्या. कुठे कुठे माझे बूट झिजवले नव्हते आणि अखेर माझी नोकरी अशा ठिकाणी लागली होती जिथे मला चांगला पगार मिळाला होता. आज माझा पहिला पगार पाहून मी खूप आनंदी होतो. मी विचार करत होतो की हे पैसे घरी जाऊन आधी आईच्या हातात ठेवेन. मग आई जे मला पैसे परत देईल त्यातून सामान आणेन. बहिणीला जिलेबी खूप आवडते, तिला जिलेबी आणून देईन आणि आईसाठी सगळ्यात आधी 3 नवीन ड्रेस शिवून घेईन. तिचे सगळे ड्रेस फाटलेले होते. तसेच हाही विचार करत होतो की जसे जसे पैसे जास्त मिळतील तसे नवीन घर बनवीन. हे घर खूप जुने झाले आहे. कधी माझ्या डोक्यावर कोसळेल याचा काही भरोसा नाही. हा विचार करून मी आतून खूप आनंदी होतो की माझे वाईट दिवस आता संपले आहेत. मी पुढे जात होतो तेव्हा एका मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून मी विचारांच्या दुनियेतून बाहेर आलो. तो मुलगा असं रडत होता जणू कुणी त्याला जोरात मारत आहे. तो रडत म्हणत होता की आई सोड, मला मारू नको, मी पुन्हा असं करणार नाही. मी जलद पावले उचलत त्याच्या घराच्या जवळ पोहोचलो. योगायोगाने घराचे दार थोडेसे उघडे होते. मी आत डोकावून पाहिलं. तशी तर मला इतरांच्या घरात डोकावण्याची सवय नव्हती. पण आज मी जिज्ञासेने बघितलं की कोण होतं जे त्याला इतकं मारत होतं. जसं मी आत डोकावून बघितलं तर एका महिलेने आपल्या 9-10 वर्षाच्या मुलाला धरून ठेवलं होतं. त्या मुलाचा हात पिरगळून ती त्याच्या पाठीवर जोराने मारत होती. तिने कपडे धुण्याची मोहरी घेतली आणि त्याने त्या मुलाला मारू लागली. तो मुलगा फार रडत होता. जेव्हाही ती मुलाला मारायची तर ती स्वतःही रडत होती. मला आश्चर्य त्यावेळी वाटलं जेव्हा मी त्या महिलेला बघितलं. ती जेवढ्या शक्तीनिशी त्या मुलाला कपडे धुण्याच्या मोहरीने मारत होती, पुढच्या क्षणी ती मोहरी स्वतःच्या पायावर पूर्ण ताकदीने मारून घेत होती. काही का असेना ती या मुलाची आई होती आणि ती आपल्या मुलासोबतच स्वतःला सुद्धा दुःख देत होती. पण शेवटी का मला राहावलं नाही म्हणून मी दरवाजा वाजवला. पुढच्या क्षणी तिने आपल्या मुलाला सोडलं होतं. ती त्या मुलाला म्हणू लागली, खबरदार, जर तुझा आवाज बाहेर आला तर तुझं तोंड एकदम बंद ठेव, नाहीतर तुझी जीभ कापून या कुत्र्याला घालीन. तो मुलगा घाबरून आपल्या तोंडावर हात ठेवून रडत होता. ती बाई दरवाजात आली तर तिने पटकन आपल्या डोक्यावर पदर घेतला. आपलं तोंड लपवत मला म्हणाली, काय काम आहे तुमचं? त्या बाईचं बोलणं ऐकून मी म्हणालो, दीदी, मला माहीत आहे हा तुमच्या घरचा मामला आहे. मला असा हस्तक्षेप करायला नको आहे. परंतु या मुलाचा तुमच्याशी काय संबंध आहे? ती म्हणू लागली, हा माझा मुलगा आहे. पुढच्या क्षणी मी म्हणालो, हा जर तुमचा मुलगा आहे तर तुम्ही अशा प्रकारे क्रूरपणे त्याला का मारत आहात? मुलं चुका करतातच, पण त्याला मारून तुम्ही त्याला आणखी हट्टी बनवाल. जर मुलाने काही चूक केली तर त्याला प्रेमाने समजावून सांगा. बाकी तुमची मर्जी आहे. जर तुम्हाला माझ्या समजावण्याचं वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो, परंतु मी मुलावर होणारा अत्याचार सहन करू शकत नाही. माझं हे बोलणं ऐकून ती बाई गुंतके देऊन रडू लागली. म्हणू लागली की तुम्ही तर बाहेरचे व्यक्ती आहात, तरी देखील तुम्हाला माझ्या मुलाची इतकी काळजी आहे. पण मी आई आहे. पण आईचं हृदय तर आपल्या मुलाच्या वेदना बघून तुटतं. तुम्हाला माहीत आहे का मी माझ्या मुलावर हात का उचलला? एवढं बोलून ती बाई सांगू लागली, मी एक विधवा बाई आहे आणि माझ्या नवऱ्याचं काही महिन्यापूर्वीच निधन झालं आहे. माझा हा एकुलता एक मुलगा माझा आधार आहे. माझ्या भावांनी तर खूप अगोदरच माझ्याशी असलेले संबंध तोडले आहेत. सासरचे लोकही माझ्याशी चांगले वागत नाहीत, माझ्याशी नेहमी भांडतात. त्यांनी माझ्या नवऱ्याच्या वाट्याला असलेली संपत्ती देखील हडप केली आहे आणि या जुन्या घरात आम्हा दोघा मायलेकांना सोडून निघून गेले. एवढं बोलून ती बाई रडू लागली. मी माझ्या मुलाला मारत होते कारण तो आता टुकार मुलांमध्ये बसायला लागला आहे. मी स्वतः मजुरी करून त्याला शाळेत शिकवत आहे. लोकांची बोलणी सहन करते, फक्त आणि फक्त माझा मुलगा शिकून मोठा व्हावा आणि आमची गरिबी दूर व्हावी म्हणून. पण हा वेळेवर शाळेत जातच नाही. रोज त्याच्या शाळेतून त्याच्या शिक्षकांचा फोन येतो.
नाही हा घरी वेळेवर येतो, नाही शाळेमध्ये वेळेवर पोहोचतो. याची मैत्री तुकाराम मुलांसोबत झाली आहे आणि त्यांच्यासोबत बसून हा फक्त उनाडक्या करतो. आता अशा वागण्यावर मी मुलाला मारू नये तर काय करू? उद्या याने सिगारेट प्यायला आणि दारू प्यायला सुरुवात केली तर मी याचं काय करू? हा तर याच्या दुर्गुणाने मरेल, पण मला देखील धक्के मारून घरातून बाहेर काढेल. शेवटी मी माझं दुःख घेऊन कुठे जाणार? त्या बाईचं बोलणं ऐकून मला खरंच त्या मुलाचं आश्चर्य वाटत होतं, जो एका बाजूला बसून आपली पाठ चोळत रडत होता. तरी देखील मी त्या बाईला म्हणालो, जर तुम्ही तुमच्या मुलाला प्रेमाने समजावलं तर त्याला नक्की समजेल. देव तुमचं भलं करो. एवढं बोलून मी माझ्या पगारातून 1,000 रुपये काढून त्या बाईच्या हातात दिले. ती म्हणाली, नाही, मी भीक घेत नाही ना लोकांकडून पैसे घेते. हे पैसे तुम्ही ठेवा, मला नकोय. परंतु मी तिला म्हणालो, नाही दीदी, मी तुम्हाला माझी मोठी बहीण समजून हे पैसे देत आहे. मी देखील तुमच्यासारखाच गरीब घरातील व्यक्ती आहे, त्यामुळे तुमचं दुःख समजू शकतो. तुम्ही हे पैसे ठेवा. तिने रडत रडत मला आशीर्वाद दिले आणि पैसे ठेवून दार बंद केलं. त्या मुलाचं मला फार आश्चर्य वाटत होतं. घरी जातानाही मी देवाला प्रार्थना करत होतो की हे देवा, त्या मुलाला चांगली सुबुद्धी दे. त्याची आई त्याच्या शिक्षणासाठी काय काय करत नाही. त्याने माझ्यासारखं शिकून त्याच्या आईला आधार द्यावा. माझी आई देखील अशाच गरिबीतून संघर्ष करत होती आणि तिला मला मोठं केलं होतं. माझे मामा मामी आणि आजी आजोबा चांगले नव्हते. ते आमच्याशी कधीही चांगले वागले नव्हते. फक्त माझ्या आईने आणि माझ्या मोठ्या भावांनी मला शिकून इथपर्यंत आणलं होतं. पण देवाची करणी अशी झाली की माझ्या भावाने कारखान्यात काम करताना आपला एक पाय गमावला, ज्यामुळे आम्हाला अनेक वर्ष अडचणींना सामोरं जावं लागलं. पण मी आता देवाचे आभार मानतो की मला चांगली नोकरी मिळाली होती. आज तर आमच्या घरात अगदी दिवाळीसारखं वातावरण होतं, कारण मी चांगला पगार घेऊन घरी आलो होतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पुन्हा कामावर जाऊ लागलो तेव्हा मला आठवण झाली की आईने मला भाजीपाल्यांची लिस्ट दिली होती, ज्या मला बाजारातून घेऊन जायच्या होत्या. मी ते सगळ्या भाज्या खरेदी करण्यासाठी बाजाराकडे वळालो, पण मला तिथे कुठेच ताज्या भाज्या मिळाल्या नाही. त्या दिवशी कामावरून परत येताना देखील मला फार उशीर झाला होता. त्यामुळे मी विचार केला की उद्या सकाळी मंडईत जाऊनच ताज्या भाज्या घेऊन येईन. दुसऱ्या दिवशी मी मंडईत गेलो तेव्हा समोर जे काही पाहिलं ते पाहून मला फार आश्चर्य वाटलं. जेव्हा मी बाजारात गेलो तेव्हा मला एकीकडे 9-10 वर्षाचा एक मुलगा शाळेच्या गणवेशात दिसला, जो भाजीच्या एका मोठ्या गाडीकडे धावत होता. मला समजत नव्हतं की नेमकं हे काय प्रकरण आहे. हा मुलगा मला अगदी त्या मुलासारखाच वाटला, जो त्या दिवशी आपल्या आईचा मार खात होता. मी हळूहळू चालत त्याच्याजवळ गेलो, पण नंतर जे घडलं ते पाहून मी हैराण झालो. जसे जसे लोक गाडीमधून भाज्या उतरवत होते, ज्या मोठ्या मोठ्या गोण्यांमध्ये भरलेल्या होत्या, तिथे आलेले मजूर आणि ठेलेवाले त्यांच्याकडून भाज्या घेत होते. तर गोण्यांमध्ये टाकताना नेहमीच भाज्या, कांदे, टोमॅटो, बटाटे वगैरे खाली पडतात. जशी एखादी भाजी खाली पडेल, तो मुलगा पटकन ती भाजी घेऊन आपल्याजवळ असलेल्या पिशवीत टाकत होता. भाजी पडताच तो मुलगा त्याच्याजवळच्या पिशवीत ते घेत होता. थोड्या वेळाने त्या मुलाने पडलेला बटाटा उचलण्यासाठी आपला हात खाली घेतला, तर एका व्यक्तीने त्याच्या हातावर पाय ठेवला. तो मुलगा वेदनेने व्याकुळ झाला होता. दुसऱ्या क्षणी त्या व्यक्तीने त्या छोट्या मुलाच्या एक कानाखाली दिली आणि म्हणाला, आंधळा आहेस का? काय करत आहे? बाप कुठे आहे तुझा? निघ इथून, तुला दिसत नाही का? मी इथे काम करत आहे. आमच्या खाली येऊन मेला तर विनाकारण आमच्यावर केस होईल. मी शांतपणे त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होतो. जेव्हा तो मुलगा मंडईतून बाहेर निघाला तेव्हा त्याची पिशवी भाज्यांनी भरलेली होती. सतत पडणाऱ्या भाज्या उचलल्यामुळे त्याचा शाळेचा गणवेश खराब झाला होता. त्याच्या डोळ्यामध्ये हलकेसे अश्रू होते. तो एका कोपऱ्यात आपल्या भाज्या घेऊन बसला. साऱ्या भाज्या त्याने आपल्या पिशवीमधून काढून त्यावर ठेवल्या. काही कांदे होते, काही टोमॅटो होते, काही बटाटे होते. एकीकडे पालकांच्या भाजीची जुडी होती, काही वाटाण्याच्या शेंगा होत्या. कोबीचा एक गड्डा होता. हिरव्या मिरच्या ज्या एका कडेला त्याने ढीग करून ठेवल्या होत्या. लोकांनी आपल्याकडून भाज्या खरेदी कराव्यात म्हणून मोठे मोठे मजूर आणि ठेलेवाले आवाज देत होते. हा मुलगा एका कडेला बसून त्यांचं पाहून आवाज देऊ लागला. लोक त्याच्याजवळ थांबून त्याला पाहत होते. तो त्या मंडईतील सगळ्यात वेगळा दुकानदार होता, जो थोड्याशा भाज्या ठेवून तो विकत होता. त्याच्यासमोरच भाजीवाल्याचं मोठं दुकान होतं. तेवढ्यात एक बाई आपल्या छोट्या मुलाला घेऊन तिथे आली. तिने जेव्हा एका छोट्या मुलाला असं भाजी विकताना बघितलं, त्याचा घाणेरडा शाळेचा गणवेश बघितला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू बघितले, तर ती चालत त्याच्याजवळ आली.
तिने खूप प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याच्याकडून कोबी, कांदे, टोमॅटो घेऊन गेली. त्या मुलाला फार आनंद झाला. त्याने ते पैसे आपल्या खिशात ठेवले. हे पाहून समोर असलेल्या भाजीवाल्याच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. तो पुढे आला आणि त्याने त्या मुलाला कॉलर पकडून उठवलं. त्याच्या युनिफॉर्मचे बटन तुटून खाली पडले होते. तो मुलगा खूप घाबरला होता. त्याला माहीत होतं तो शाळेमध्ये जर अशा अवस्थेत गेला तर त्याला शिक्षक खूप मारतील आणि आई देखील प्रश्न विचारेल की तुझे बटन कुठे गेले आहे. आज तू पुन्हा शर्टाचे बटन तोडून आला आहेस. नक्कीच तू मित्रांसोबत भांडण करून आला असशील. त्याने त्या मुलाच्या कानाखाली दिली होती आणि म्हणाला की निघून जा इथून. तुला इथे दुकान लावण्याची कोणी परवानगी दिली. मुलगा खाली पडला तर तो त्याला लाथाने तुडवू लागला. म्हणू लागला की चल निघ इथून, नाहीतर तुझे हाडे मोडून टाकेल. तो मुलगा खूपच घाबरला होता. तेवढ्यातच आसपासचे दुकानदार पुढे आले आणि म्हणाले, या मुलावर का अत्याचार करत आहात. त्या मुलाजवळ भाज्या तरी किती आहेत. तो अशा किती लोकांना आपल्या भाज्या विकणार आहे. आम्ही देखील या मुलाला रोज इथे येताना जाताना बघतो. विनाकारण मुलावर हात उचलू नकोस. परंतु त्या मुलाने शांतपणे आपल्या भाज्या पिशवीत भरल्या आणि पुढे जाऊ लागला. तो काहीच अंतरावर गेला होता. तोच एका माणसाने त्याला ढकलले आणि तो खाली पडला. त्याच्या हातातून भाजीची पिशवी सुटून पडली आणि समोरून एक गाडी येत होती, ज्याने ती पिशवी चिरडली आणि ती गाडी पुढे निघून गेली. पिशवी खराब झाली होती आणि आतील सर्व भाज्या चिरडल्या गेल्या होत्या. तो मुलगा रडत होता आणि कधी दूर जाणाऱ्या गाडीला पाहत होता तर कधी त्याच्या चिरडलेल्या भाज्यांना पाहत होता. मग त्याने एक खोल श्वास घेतला आणि आपल्या हाताकडे असणाऱ्या पैशाकडे बघितलं. त्याने ते पैसे आपल्या बॅगेत टाकले आणि पटापटा पावलं टाकून शाळेत जाऊ लागला. मी त्याच्या मागे जाऊ लागलो. या मुलाकडे असे काहीतरी होते जे सामान्य मुलांपेक्षा चांगले होते. तो मुलगा सरळ शाळेमध्ये गेला. तो आतमध्ये गेला तर मी देखील शाळेच्या छोट्या छोट्या भिंतींवरून डोकावून आतील दृश्य पाहू लागलो. कारण ही एक सरकारी शाळा होती आणि खूप जुनी होती. भिंती देखील काही ठिकाणी तुटलेल्या आणि पडलेल्या होत्या. तो मुलगा शाळेमध्ये येताच शिक्षकांनी त्याला बघितलं. शिक्षकांनी मुलांना शिकवायला सुरुवात केली होती. जेव्हा त्यांनी त्या मुलाला बघितलं तर पुढच्या क्षणी आपल्या हातात काठी घेतली. त्या मुलाने बॅग आपल्या जागेवर ठेवली. तर शिक्षक म्हणू लागले की हे बघा आले राजे. यांची अवस्था बघून असं वाटतं की यांची आई सगळं काम यांच्याकडूनच करून घेते. शिक्षकांचं बोलणं ऐकून मुलं हसू लागली. पुन्हा शिक्षक म्हणू लागले, बघा असं वाटतं की धुणी भांडी करून आला आहे. लहान बहीण भावांना अंघोळ घालून आणि मग मजुरी करून मोकळा झाल्यावरच मग शाळेत शिकण्यासाठी आला आहे. याची अवस्था बघा. कॉलर फाटलेली आहे, बटन तुटलेले आहेत. असं वाटतंय का चराच्या ढिगारातून उठून आला आहे. तो मुलगा घाबरलेला एका कोपऱ्यात उभा होता. तो आपल्या हातांचे तळवे चोळून गरम करू लागला. ही गोष्ट त्याच्या डोक्यात होती की आता मास्तर आपल्याला मारणार आहेत. पुढच्या क्षणी गुरुजी मोठी काठी घेऊन त्याच्यासमोर आले आणि त्याला आपल्याजवळ बोलावलं. ते त्याला शिव्या द्यायला देखील कमी करत नव्हते. जसा तो मुलगा समोर आला, गुरुजींनी पूर्ण ताकदीने ती काठी त्याच्या हातावर मारायला सुरुवात केली. मुलगा वेदनेने व्याकुळ झाला होता पण रडला नाही. परंतु जेव्हा 5-6 दांडे त्याच्या हातावर पडले तेव्हा तो वेदनेने रडू लागला. आपला हात ठीक आहे की नाही हे जाणवण्यासाठी तो हात हलवू लागला. तो रडतच होता. गुरुजींनी त्याला क्लासमध्ये सगळ्यात मागे बसवलं. म्हणू लागले की तू सावलीत बसण्याच्या लायकीचा नाही. तू उन्हातच बसून अभ्यास करायचा. माहीत नाही कुठून कुठून तोंड घेऊन येतात. तरी देखील तो मुलगा काहीच बोलला नाही आणि एका बाजूला जाऊन बसला. बाकीचे मुलं सावलीत बसलेले होते आणि तो उन्हात. तरी देखील गुरुजी जे काही शिकवत होते तो सगळ्या मुलांपेक्षा जास्त लक्ष देऊन ऐकत होता. जशी सुट्टी झाली तो मुलगा पुन्हा एकदा बाजारात गेला. बाजारात जाऊन तो एका कपड्याच्या दुकानात गेला. कपड्याच्या दुकानात जाऊन त्याने त्या दुकानदाराला ते सगळे पैसे खिशातून काढून दिले जे त्याने सकाळी भाजी विकून कमावले होते. त्याने जसे पैसे दिले तो दुकानदार म्हणाला, आता थोडेसेच पैसे बाकी आहेत. त्यानंतर तू तुझी वस्तू घेऊन जाऊ शकतो. त्या मुलाला फार आनंद झाला. तो म्हणू लागला की काका माझी वस्तू कुणालाही देऊ नका. ठीक आहे ना. मी काही दिवसानंतर येऊन ती घेऊन जाईन. त्यानंतर तो मुलगा एका बिल्डिंगजवळ गेला जिथे खूप मजदूर काम करत होते. तो मुलगा त्या मजदुरांजवळ गेला. कदाचित ते मजदूर त्याला ओळखत होते. ते म्हणू लागले, बाळा तू आला शाळेतून. तर तो मुलगा म्हणाला, हो काका माझ्याकडून देखील थोडंसं काम करून घ्या. त्याने छोट्या बादल्यांमधून खडी आणि वाळू ओतायला सुरुवात केली आणि खांद्यावर हात ठेवून बादली पुढे नेऊ लागला.
2 तास त्यांनी काम केले. जसे बाकीच्या मजुरांची सुट्टी झाली, तो मुलगा देखील आपली मजुरी घेऊन निघून गेला. यावेळी तो एका घराच्या बाहेर उभा होता. त्याने दरवाजा वाजवला तर एक बाई बाहेर आली. त्याने ते पैसे त्या बाईला दिले आणि थकून भागून हातावर आलेले फोड घेऊन तो घरी आला. जसा तो घरात आला तशी त्याच्या आईने पुन्हा एकदा त्याला मारायला सुरुवात केली. मला ही गोष्ट फार विचित्र वाटली. शेवटी हा मुलगा नेमका काय करत होता? तो एवढी मेहनत करत होता. कदाचित त्याला त्याच्या आईला मदत करायची होती. पण जे काही पैसे त्याने कमावले होते ते पैसे त्याने त्याच्या आईच्या हातात दिले नव्हते. तर ते पैसे त्याने अगोदर एका दुकानदाराला दिले आणि नंतर त्या बाईला. शेवटी त्याचा त्यांच्याशी काय संबंध होता? असो, काही का असेना, पण हा मुलगा टुकार आणि उनाडक्या करणारा नव्हता. सभ्य मुलगा होता आणि हे सत्य मला मुलाच्या आईला आणि गुरुजींना सांगायचं होतं. आज मी ऑफिसमधून लवकर सुट्टी घेतली होती. या मुलामुळे मी भाजी घ्यायचंच विसरून गेलो होतो. त्यामुळे एका दिवसाची भाजी घेऊनच मी घरी गेलो आणि आता मी विचार केला होता की मला दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं आहे. जशी सकाळ झाली तो मुलगा आपल्या घरातून बाहेर पडला. मी पटकन त्या बाईजवळ गेलो आणि तिला म्हणालो, दीदी, माझ्यासोबत चला. तू म्हणतेस ना की तुझा मुलगा उनाडक्या करत भटकत असतो, पण मला तुला दाखवायचं आहे की तुझा मुलगा नेमकं काय करतो. त्या बाईने पटकन आपल्या डोक्यावर पदर घेतला आणि माझ्यासोबत घरातून बाहेर पडली. मी शाळेतल्या गुरुजींना अगोदरच ठरलेल्या जागेवर भेटायला सांगितलं होतं. जसं मी त्या बाईला घेऊन त्या जागेवर पोचलो तर गुरुजी देखील तिथे आले होते. ते मला विचारू लागले, आम्हाला इथे का बोलावलं आहे? मी दोघांना सोबत घेतलं आणि बाजारात गेलो. एकीकडे त्यांना दाखवलं की तो मुलगा नेमकं काय करत आहे. आज देखील तो कालप्रमाणेच पडलेल्या भाज्या उचलून एका पिशवीत भरत होता. पिशवीत भाजी भरताच तो या भाज्या घेऊन बाजारात आला. लोक त्याला लाथाबुक्क्यांनी मारत होते, पण तरीही तो डोळ्यात पाणी आणून आजूबाजूला बसून भाजी घ्यायला बोलवत होता. बरेच लोक त्याच्याकडून भाजी खरेदी देखील करत होते. त्याच्याकडे थोड्याच भाज्या होत्या, त्यामुळे लवकर विकल्या जात होत्या. जे पैसे त्याच्याजवळ आले होते ते पैसे घेऊन तो तिथून जाऊ लागला तर अचानक समोरचा दुकानदार आला आणि म्हणू लागला, या पैशावर माझा देखील अधिकार आहे. यातील 50% रक्कम मला दे, कारण तू माझ्या दुकानासमोरच तुझं दुकान लावतो आणि माझा ग्राहक तुझ्याकडे वळवतो. तो मुलगा खूप घाबरला होता. तर त्याची आई डोळ्यात पाणी आणून हे सगळं दृश्य पाहत होती. गुरुजींना देखील हे सर्व पाहून धक्का बसला होता. त्यानंतर तो मुलगा एका दुकानदाराजवळ गेला. सर्वांचा दटाव सहन करून तो दुकानदाराकडे गेला आणि त्याला एक कापड दिलं. एका ड्रेसपुरते आज त्याचे पैसे पूर्ण झाले होते. दुकानदाराकडून ते कापड घेताना तो खूप खुश होता. त्याने आनंदाने ते कापड घेतले आणि एका घराच्या दिशेने गेला. त्याने पटकन दरवाजा वाजवला आणि त्या बाईला हे कापड दिलं आणि म्हणाला, माझ्या आईच्या ड्रेससाठी कापड आहे. तुम्ही लवकरात लवकर माझ्या आईचा ड्रेस शिवून द्या आणि पैशाची काळजी करू नका. मी तुम्हाला थोडे थोडे करून पैसे देईल. त्या बाईने देखील ते कापड घेतलं आणि घरात गेली आणि तो मुलगा पळत पळत शाळेमध्ये पोचला. तोपर्यंत गुरुजी देखील शाळेमध्ये पोहोचले होते. नेहमीप्रमाणेच आज देखील त्याने आपली बॅग एका बाजूला ठेवली आणि मार खाण्यासाठी आपला हात गुरुजींसमोर केला. पण पुढच्या क्षणी गुरुजींनी त्याला आपल्या छातीशी लावलं आणि म्हणाले, मला माफ कर, मी तुझ्यावर खूप अत्याचार केले. त्यांनी त्याला आपल्याजवळ बसवलं आणि त्याला पाणी दिलं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या मुलाला देखील आश्चर्य वाटत होतं की आज गुरुजींना काय झालं आहे. त्यांनी आज त्याला सगळ्यात पुढे बसून शिकवलं होतं. आज जेव्हा तो घरी गेला तेव्हा त्याच्या आईने त्याच्यासाठी जेवण बनवून ठेवलं होतं. तिने त्याला खूप प्रेमाने जवळ घेतलं, त्याच्या हाताचं चुंबन घेऊ लागली आणि त्याला आपल्या हाताने जेवू घातलं. मुलाला देखील समजत नव्हतं की आईमध्ये आज एवढा बदल कसा झाला आहे. तेवढ्यात मी घरामध्ये दाखल झालो. त्याची आई त्याला म्हणू लागली की बाळा, मला सगळं माहीत झालं आहे, परंतु तू ते कपडे घेऊन कुठे जात होता. तो मुलगा रडू लागला आणि म्हणाला की आई, तुझे सगळे कपडे फाटले आहे. तू जेव्हा लोकांच्या घरी काम करायला जाते तेव्हा तुझे कपडे ठिकठिकाणी फाटलेले असतात. म्हणूनच मी मेहनत करून थोडे थोडे पैसे जमा करत होतो, म्हणजे तुझ्यासाठी नवीन कापड घेता येईल आणि तू चांगले कपडे घालून जाऊ शकशील. हे ऐकून त्याच्या आईने त्याला आपल्या छातीशी लावलं. तिला मनातल्या मनात स्वतःचीच लाज वाटत होती की तिने तिच्या मुलाला किती चुकीचं समजलं होतं, परंतु तो तर एक निष्पाप मुलगा होता. असो, या मायलेकाला एवढं भावूक झालेलं बघून मी देखील भावूक झालो होतो, परंतु मला आनंद होता की मी या मुलाला आणखी दुःख देण्यापासून वाचवलं होतं. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
आणि कथा चांगली वाटली असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.